मॉर्निंग। कल रात हम यहाँ पे रुके थे, कैल्डन होम स्टे। अच्छी जगह है, नदी के पास में। हर जगह पे ये लोग फ्लावर्स वगैरह बहुत अच्छे लगाते हैं। अभी सुबह के बजे है अराउंड 6:30, बट फील्स लाइक 8:30 और तो नीचे नदी के पास जाके आएंगे अभी। Going near the river and we have to walk down carefully. There you go. वो है दिरांग नदी, दिरांग रिवर। So we made some important discoveries and going along now. देखो अमित को डायनासोर का अंडा मिला हुआ है। One day Princess Diana was feeling very sore. That time she died, he said. अमित जी को एक डंडा और कैन मिला हुआ है। शेप वाले पत्थर मिले, पकड़ो, दिखाओ राजन। पत्थर की शेप दिखाओ। ये पत्थर चाकू जैसा है। हाँ, ये फ्लैट है। इसको क्या बोलते हैं वो, रबिंग स्टोन जैसे यूज कर सकते हैं। रबिंग स्टोन की तरह यूज करते हैं, मिनरल्स थोड़ी का। हाँ, दोनों भी। आपका शरीर और त्वचा चमकेगा। बढ़िया है। अब हम वापिस जाएंगे और चाय वाय पीने की कोशिश करेंगे। सुबह का नाश्ता हाँ दे दो। हाँ आलू पराठा और लोकल बटर आएगा अभी, ये यहाँ का बटर। ಚಂದನ್ ಹೆಂಗಿದೆ ಪರೋಟ? ಪರೋಟ ಸೂಪರ್, ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಸೂಪರ್, ತುಪ್ಪನೂ ಸೂಪರ್ ಆಗಿದೆ. बटर देना। ರೇಣುಕಾ सोना ब्रेकफास्ट के बाद है दाल चाय ऑरेंज। तुम्हें भेजा है खत में, वो नहीं मेरा दिल है। हेलो तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है। खत से जी भर ताही नहीं, अब चैन मिले तो न मिले। We are going to the Thembang, and this is a nice road. You can see the weather, it's a little bit cloudy. See the gypsy and partially sunny, so you will feel the warmth, no cold at all. That's a Bala. I'm wearing his helmet today just to record this session. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट। अमित भाई ऊपर आ जाना, लेके जाना है। अच्छा इधर ही क्या? Isuzu, and this is a nice road. उधर जाएगा? अच्छा हाँ ये बोल रहे हैं ना। हाँ हाँ हाँ, उधर जाना पड़ेगा। आप लोग क्या समझेगा? हम बेंगलोर से आए। हाँ बेंगलोर से आए। बेंगलोर से आए। कौन सी क्लास में तू? कौन सी क्लास में? 4th क्लास में। गुड गुड, बहुत अच्छा है।
ठीक आहे, चलो बाय 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 बाय. हे आहे जुनं पाण्याचे स्ट्रीम, जिथून जातं वगैरे फिरवलं जातं किंवा त्यांची जी जुनी घंटा वगैरे असते ते फिरवलं जाते. हे स्पिरिच्युअल आहे. खूपच निसर्गरम्य असा परिसर आहे. हिमालय हे खरंच निसर्गाचं एक देणं आहे. त्याच्यामध्ये खूप सारे झाडं, फुलं आणि पशुपक्षी बघायला भेटतात. आणि खरंच खूप भाग्यवान लोक आहेत तिथले, जे अशा निसर्गरम्य परिसरात राहतात. आणि जुने एकेकाळी इथं एक जुनं गाव होतं. हेच खूप नवल आहे. हे जुनं कन्स्ट्रक्शन आहे. ह्याच्यामध्ये सेम टू सेम मागाशी सांगितल्याप्रमाणे पाण्यावर जातं फिरवलं जातं, जिथं पीठ दळलं जातं, पॉवर जनरेट केली जाते. जुन्या टायमाला पॉवर जनरेट होत नव्हत्या, पण सध्या काही काही ठिकाणी पॉवर जनरेट करतात. आणि इथं गावातले पिठाचं दळण वगैरे दळण्यासाठी काम वापरला केला जातो. ते खाली पाण्याचं जे हे दिसत असेल तुम्हाला पात्या, त्या पात्यावरनं पाणी जातं आणि ते फोर्सवर ते फिरलं जातं. इथून थेंबांग गाव हार्डली 1 किलोमीटर आहे. आणि हे सुकलेले पाईन वृक्षाची झाडं वेगवेगळ्या कलरची दिसत आहेत. खूपच सुंदर. काही ठिकाणी वणवा लागला होता. हे बघा, इथं वणवा लागलेले झाडं काही पेटलेले आहेत. नॅचरली पानं सुकल्यानंतर किंवा झाडांची घर्षणामुळं किंवा कोणीतरी कॅम्पिंग केल्यानंतर जे लावलेलं आग आहे त्याच्यामुळेही लावतात. त्याच्यामुळं वणवा पेटतो. मग वन्यजीवनावर असा परिणाम पडतो. इथलं सगळं गवत वगैरे सुकलेलं आहे बऱ्यापैकी. आणि वणवा पेटणे साहजिकच आहे. हिमालयातली काही गावं आहेत जे असे काही मेंटेन केले आहेत. त्यामध्ये वेलकम थीम आहे. ही पहा किती छानपैकी तुमचं वेलकम होतं या गावामध्ये. हे अशा प्रकारचे सुंदर शिल्प आणि सुंदर नक्षीदार गोष्टी तुम्हाला गावात एंटर केल्या दिसत आहेत. हे खूप छान आहेत, सुंदर आहेत. प्रत्येक गावात तुम्हाला असं काही ना काहीतरी वेलकम थीम दिसून जाईल. हीच आहेत नटलेल्या जागेत राहणाऱ्यांच्या सुंदर लोकांच्या कल्पना. हे आहे तिबेटियन लोकांचं आध्यात्मिक स्थळ सांगेलिंग, ह्याचं असं नाव आहे. खूप सुंदर असं मंदिर बांधलं जातं. तिथं ह्याला प्रार्थनास्थळ म्हणायला काय हरकत नाही. इथे जाप होतो. ह्या जापामध्ये प्रत्येकाचे ते प्रत्येक परिक्रमाला एक जाप कंप्लीट होतो. त्या पद्धतीनं त्याची संकल्पना आहे. इथे एक मनोहर शिल्प आहे. याची कथा खूप वेळ सांगितली जाते. ते तुम्हाला प्रत्यक्षात बघूनच कळेल. हे पहा, हत्तीवर बसलेलं माकड, त्याच्यावर बसलेली हरिण आणि त्याच्यावर असलेला पक्षी. ही कथा खूप फेमस आहे तिबेटियन संस्कृतीमध्ये. याची कथा तुम्हाला वर्षानुवर्षे सांगितली जाते. ट्राइबल जा रहा है, देखो लोकल ट्राइबल. आमचा राजन ना कुठं पण फिरतो. हे उत्तम प्रकारे एक शिल्प आहे. गुरु बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला एक कुत्रा आहे बाजूला बसलेला. खूप दयाळू असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर. अप्रतिम.
पाइन ट्री का कुछ डेकोरेशन तो लकड़ी में बांध दो, इसको ऑयल पेंट कर दे। सूखी लकड़ी होती है ना पेड़ की, हम्म, टहनी टाइप, दिखाना। बहुत कुछ कर सकते पेंट हैं। कर दो यहाँ पे, सिल्वर पेंट, गोल्ड पेंट। ये बहुत लकी रहता है। स्पिरिचुअली आई हैव टेकन दिस वंस। इसमें फंसा ले, यहाँ फंसा ले, मेरे पास तो कुछ कैरी बैग है। आपके लिए चाहिए ना? ये तो जला के देखो। जुगाड़ नहीं, ये जुगाड़ है, वो तो असली। बस पेट के ऊपर सोना मत। कौन घुस जाएगा? So we are entering in the Thembang village. You can see the same mill here, the water stream mill, and here is the gate. And yeah, you can see the very small, beautiful village here. You can see it here. That's the entrance. खूप छोटंसं एक प्रवेशद्वार आहे इथं. ह्याची रचना बघा, दगडावर दगड ठेवून वगैरे छानपैकी ह्याची संरचना आहे. खूप छोटंसं एक प्रवेशद्वार आहे इथं. ह्याची रचना बघा, दगडावर दगड ठेवून वगैरे छानपैकी ह्याची संरचना आहे. कहाँ से जाने का? किले को कहाँ से जाने का? अच्छा, कितना दूर है? पता नहीं. ऐसे भी जा सकता है। यहाँ से भी जा सकता है. आज स्कूल नहीं क्या? स्कूल छुट्टी. जुन्या पद्धतीची घरे दगडावर दगडच ठेवलेले आहेत बांधकामामध्ये. आणि नैसर्गिक पद्धतीनं कट करायला लागत सुद्धा नाही. फक्त शेप्स ओळखून एकावर एक ठेवायचं. खूप छान प्रकारची घरं. थंडीपासून संरक्षण, उन्हापासून संरक्षण, वाऱ्यापासून संरक्षण, अशा प्रकारचं बांधकाम. खूप सुंदर असं अप्रतिम असं घर आहेत. हे बघ, कुत्रा, मास्टिफ, हिमालयन मास्टिफ. जनावरांची देखरेख करण्यासाठी पण काही काही ठिकाणी गोठा बांधला जातो. तर त्या प्रकारची घरं आहेत. ही अशी पडलेली घरं आहेत. जळणांची. किला कितना दूर है? हाँ, पांग किला. हाँ, वो हेरिटेज हाउस. हां, लोकल भाषा कळत नाही आहे, त्यामुळं थोडासा फरक पडतो. वर्षभराचे लाकडाचे जमाव आणि त्यातून होणारी त्यांची जी उठाठेव आहे, यातच त्यांचा दिवस जातो. ह्याच्यामध्ये बर्फ पडायच्या आधी लाकडे जमा करायची, वर्षभर ते साठवून ठेवायचे. आणि ज्यावेळी 6 महिने त्यांना कुठेही जाता येत नाही, अशा वेळेला ते कामाला येतं. या पद्धतीची त्यांची जीवनशैली. इथे निवडुंग आहे, खूप छान. अरे वा. ये हेरिटेज हाउस के लिए इधर से जाना है. हेरिटेज हाउस के लिए जो पुराना किला है वो इधर ही जाना है. यहीं से जाना है क्या? अच्छा, कितना दूर है? अच्छा, ये सब घर ऐसे ही बनाया, किले के जैसा ही, पत्थर पे पत्थर रख के. हाँ, थेम्बांग. इधर का राजा कौन है अभी? इधर का राजा मुखिया फिलहाल नहीं है. गाँव का मुखिया तो रहेगा ना. सही है. हे असं मी गल्ली गल्लीतून शोधत जात आहे.
खूप छोटी छोटी घरं आहेत. खूप छान प्रकारे यांनी बांधकाम वगैरे करून ॲडजस्ट करून छोटे छोटे रस्त्यामध्ये त्यांनी राहत आहेत. आणि इकडून आपल्याला किल्ल्याला ॲक्सेस जायचं आहे. हा त्यांचा सोफा सेट बघा. ॲडजस्टमेंट लाईफ. हा जनावरांचा गोठा. ही अशी पडवीला जाण्यासाठी रस्ता. इथं काही मेंढ्या आहेत, शेरड्या आहेत खूप छानपैकी. हे छोटे छोटे ड्वार्फ स्टाईलमध्ये यांचं चालतं. आणि हे अशा प्रकारे छोट्या छोट्या घरातून आपण जात आहोत. अरे कुत्ता किधर है? चलो. हां, इथं किल्ला आहे. याला इकडून जावं लागणार. काही चूल आहे जुनी आणि ते बघा ते लाईट कापडानं बांधून घेतलेली भांडी ठेवण्याच्यासाठी केलेली सोय गोलपैकी. अशा प्रकारे आपण ऑलरेडी गडीमध्ये आलेलो आहोत. हे छोटे छोटे दुकानं आहेत. हे इथल्या लोकांचे गरजा पूर्ण करण्यासाठी खूप आहेत. भाला हे आहे गोंपा. खूपच निसर्गरम्य परिसरामध्ये असं एक प्रार्थनास्थळ यांचं गोंपा मोनास्ट्री. खूपच छान. थोडं ढगाळ वातावरण आहे त्यामुळं हा परिसर पूर्ण दिसत नाही, पण खूपच सुंदर असं वातावरण आहे. असं प्रकारे आम्ही त्यांचं स्वागत झालेलं आहे. खडतर अशा प्रवासातून आलेला हा रस्ता. विलेज के पास में एक फॉरेस्ट ट्रेल जाता है. जस्ट ट्राइंग टू एक्सप्लोर दैट. ब्यूटीफुल व्यूज ऑन द ट्रेल. For evening snacks in a restaurant in Dirang Market. This is veg tukpa, and if you want, usually they make it blunt, and if you want spicy you can add this, or non-spicy you can add this. और दूसरा डिश है वेज थेंतुक. ये यहाँ का ट्रेडिशनल डिश है. ये कैसे बनाते हैं बताएंगे? इसको सबसे पहले तो सर हम लोग मैदा गूंथते हैं. मैदा गूंथ के इसको एकदम पतला पतला लेयर में बेल के इसमें हम लोग एक्चुअली उनसे ये व्हाइट क्यों देख रहे हैं बोलने से हम लोग यहाँ का लोकल याक चीज ऐड करते हैं. तो इसमें जो है ये व्हाइट और सूप इसका ठीक इसलिए होगा क्योंकि इसमें हम लोग चीज ऐड किया है. वो भी जो याक से जो बनते हैं उसका. अच्छा. मिल्क से बनते सर. हाँ ओके. ये यहाँ का ट्रेडिशनल डिश है. जी जी सर. ओके थैंक यू. हाँ जी. तेंदुक है इसका नाम. तेंदुक. और हम लोग का भाषा में इसको तातुक बोलते हैं. तातुक. अच्छा. हम लोग का भाषा में. थैंक यू. ये टिबेटन में इसको तेंदुक बोलेगा. और हम लोग का यहाँ का बुद्धिस्ट लैंग्वेज में मोनपा भाषा में तातुक. तातुक. ओके थैंक यू. तेंदुक तो अमेजिंग है. वेरी नाइस. इसमें याक चीज मैदा और वेजिटेबल्स डाला हुआ है. पनीर भी है. अमेजिंग. बहुत अच्छा है. इतने सारे फ्लेवर्स आ रहे हैं. ये कौन सा पेपर बोला आपने? शेजवान पेपर. अच्छा बहुत अच्छा फ्लेवर है इसका.